अरे वा. अरे वा, झाली का तयारी? हो झालीये तयारी, पण टेन्शन येतच ना. ऍक्च्युली ग, म्हणून आधी रिव्हिजन करून घेते मग निघते. खरं आहे ग. आई अगं संडे मॉर्निंगला कुठे निघालीस? असं काय करतेस? आज माझ्या संस्थेचा कार्यक्रम आहे ना. वाव, म्हणजे दिवसभर नाही आहेस तू? हम्म. बाबा, यू नो व्हॉट दॅट मीन्स? वेब सिरीज अँड पिझ्झा. येस. ऐकतेय हा मी. काय चाललंय तुमचं? चेतन तू पण? अरे आत्ताच आपलं ठरलं ना, रविवारी नो लॅपटॉप, नो मोबाईल आणि नो टीव्ही. अरे हो, हे मनात आणून कृतीत आणल्याशिवाय काही होणार नाही. बोला, काय मदत करू तुमची? या. ही एवढी मदत केलीत ना तरी पुष्कळ आहे. हे बघ आई, आम्ही हे सगळं करू, पण तू लवकर घरी ये ना प्लीज. आपण मस्त टेकडीवर जाऊया. येईन ग मी लवकर. आई हे काय ग? गेम्स वाटतात कुठले तरी. शैलजा ताईंनी बनवलेले खेळ येथे. ओनामा. ओनामा जॅपनीज आहे का ग? अरे सुरुवातीला मलाही तसंच वाटलं हा जापनीज वगैरे शब्द असेल, पण मग शैलजा ताईंनी मला याचा अर्थ सांगितला. बरं का रे वा. दासबोधामध्ये हा शब्द ओनामा म्हणजे शिक्षणाची सुरुवात. ओ वाव, दॅट्स ग्रेट. अगं शैलजाताई म्हणजे याच ना की ज्यांचा तू आज इंटरव्ह्यू घेणार आहेस? हो, शैलजाताई जोशी. गेली अनेक वर्ष त्या हे खेळ बनवत आहेत. अगो किती कलरफुल आहेत हे. वाह, आणि क्यूट शेप्स पण आहेत. हो. आणि खेळायला हाताळायला सहज सोपे आहेत. अगं आमच्या संस्थेतल्या ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, संमिश्र अपंगत्व अशा वेगवेगळ्या मर्यादा असलेल्या मुलांना, त्यांच्या पालकांना आणि आमच्यासारख्या शिक्षकांना हे खेळ इतके उपयोगी पडतात ना. आई, हे फक्त विशेष मुलांसाठीच आहे का ग? नाही ग, शैलजाताई तर सांगत होत्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि सामान्य आणि गिफ्टेड मुलांसाठी असे सगळ्यांना हे खेळ खेळता येतात. शैलजाताईंनी तर ह्याचं इतकं छान नाव ठेवलंय, बौद्धिक खाऊ. बाबा, मी एक काम करू का? आपल्या मृणालला याच्यातलाच एक खेळ देते. हे माझ्या मुलांचे खेळ आहेत. हो ग, डोंट वरी, तुझे खेळ नाही घेते मी. मी शैलजा मावशीकडेच जाते ना, म्हणजे मला सगळी व्हरायटी पण बघता येईल. व्हेरी गुड, व्हेरी थॉटफुल तू. माधवी, आपण पण एवढे मोठे मोठे गिफ्ट चकचकीत कागदात गुंडाळून द्यायच्या का मागे लागतो मला खरंच कळत नाही. त्यापेक्षा हे खूप सुंदर आहे. येस. हो ना, बुद्धीला चालना देणाऱ्या मनोरंजन आणि शिक्षण अशा दोन्ही गोष्टी साधणाऱ्या खेळांचा उत्तम पर्याय आपल्याकडे आहे. हे कधी लक्षातच आलं नाही रे आपल्या. माधवी, हां, ठरलं तर मग आपणच सुरू करूया. खेळांबरोबर नव्या विचारांचा ओनामा. किती आतुरतेने वाट बघत होते मी तुझी. आलीस, बरं झालं. हो, खूप महिन्यात आपली भेट नाही. घरात राहिलं ना की एकटेपणा जाणवतो. सगळेजण आपापल्या नादात. काय करणार? अगदी खरं आहे. फोनवर किती बोलणार, समाधानच होत नाही. तू तरी काही बाई करत असतेस, पण मला आता वाचनसुद्धा जमत नाही. आत्मविश्वास वाटत नाही, भीती वाटते. हल्ली विसरण्याचं प्रमाण वाढलंय माझं. अगं हल्ली माझं पण तेच होतं. बघ, आज जे तुला सांगायला बोलवलं ते सोडून मी भलतंच सांगत बसले. अगं हो, तू काहीतरी नवीन खेळ आणलेस असं म्हणत होतीस. अगं एक शैलजा आहे, तिने बनवले ते खेळ. हे बघ, दाखवते तुला. ओनामा खेळ, नाव किती छान आहे. अगं दासबोधातला शब्द आहे हा. कमाल आहे. असे जर खेळ असतील ना तर आपल्या आजी आजोबांना वरदानच आहे. हे खेळ खेळायला लागल्यापासून माझा वेळ किती छान जातो बघ. प्रकार पण किती आहेत. मलाही शैलजाचा नंबर दे बरं का. म्हणूनच मी शैलजाला आज मुद्दाम इथे बोलवलं. अरे वा, म्हणजे मला आजच खेळ घेता येतील.
ही बघ, ही शैलजा. नमस्कार, मी शैलजा जोशी. कृष्ण म्हणे मन तोमी, तरी का आवरावे उर्मी, तरी का आवरावे उर्मी, चंचळ मनाचे, चंचळ मनाचे. ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मांडुनी शिकविला, वो ना माझेवी, वो ना माझे. तज्ज्ञांनी वाखाणलेले, समजायला अतिशय सोपे आणि अगदी घरपोच मिळतील असे ओनामा शैक्षणिक खेळ, सृजनाची सुरुवात.